मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण. तर मी राजकारण सोडेन असं थेट आव्हान दादांनी कुणाला केलं आणि का, नेमकं झालं काय समजून घेऊ. त्यासाठी आधी हा व्हिडिओ पहा. मला सहकार टिकवायचं नसतं तर मी पंप काढले असते का? काय करू ना, माझी गोरगरिबांची मुलं लागली ना तिच्या कामाला. पंपावर मुलं लागलं हे मला कमी पडायचं आहे आणि पंपावरच पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाला. अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाले असं वक्तव्य केलं. मात्र एका चॅनलने सोडून या शब्दाचा चोरून असा उल्लेख दाखवला आणि वक्तव्य व्हायरल झालं. सोशल मीडियावरही अंजली दमानिया यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली होती. पंपावर पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले आणि तुम्ही सिंचन घोटाळा, MSCB घोटाळा करून आपण काय केलं असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. यावर राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं. एक तर स्वयंघोषित समाजसेविकेला आता काही बोलायला नाही तर हा मुद्दा उकरून काढला असावा. आपण काय बोलतो, कसं बोलतो, निदान शब्द तरी नीट ऐकावे, नाहीतर अन्यथा आपलंच तोंड आपण फोडून घेतोय का हे बघावं. शेवटी महिला भगिनी आहात, त्यामुळे आम्ही तुमचा सन्मानच करू, पण एखादी गोष्ट चाचपणी न करता फक्त प्रसिद्धी हव्यासा पोटी डायरेक्ट ट्विट करणं आणि स्पष्ट शब्द सोडून असताना त्याला धचा मा करणं, ह्या मला असं वाटते काहीतरी पॅकेज मोठंच उपमुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं मिळालेलं असावं. या सगळ्या प्रकरणावर अजित पवार यांनी मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मीडियाने धचा म करून माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. जर मी चुकीचा शब्द वापरला असेल तर मी राजकारण सोडेन असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.